नमस्कार, मी महेश जैन. माझ्यासमोर आहेत उमरी येथील युवा यशस्वी अभियंते अजय अनंतवार सर. नमस्कार अजय सर, आयकॉन स्टील आणि बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून मी महेश जैन स्वागत करतो. सर, आज प्रेक्षकांना तुम्हाला तुमच्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, तुमचा अनुभव आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला प्रेक्षकांना सांगायच्या आहेत. तर सुरुवातीला प्रेक्षकांना तुमचा सर्व आतापर्यंतचा प्रवास सांगायचा. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये, तुमच्या आतापर्यंतच्या कार्यकालामध्ये तुम्ही काय काय गोष्टी अनुभवल्या, तुमचा प्रवास कसा होता? मी 2010ला पास आउट झालेला आहे नांदेड येथून, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधून. त्यानंतर मी प्रथम पंढरपूर मिरज रेल्वे लाईनमध्ये तिथे 1 वर्ष जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर मग पुण्याला 1 वर्ष जॉब केलेला आहे इंडस्ट्रियल डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर नगरपालिकेत 4 वर्ष जॉब केलेला आहे मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून. त्यानंतर मग 2015 पासून माझं स्वतःचं ऑफिस आहे. वा, कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून उमरीला काम. सर, तुम्ही जवळजवळ 25 प्रोडक्ट्स तुम्ही कम्प्लीट झालेत आता तुमचे. पुन्हा एकदा घेतो. तुमचे जवळजवळ 25 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स तुम्ही पूर्ण केलेत आणि सध्या तुमचे 7 प्रोजेक्ट्स करंटमध्ये सुरू आहेत, चालू आहेत. तर हा आतापर्यंतचा जो अनुभव होता, इतक्या दिवसाचा, इतक्या वर्षाचा, तर या अनुभवामध्ये तुम्हाला बरेच काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. काही नवीन अनुभव, काही जुने अनुभव त्यातले, आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे काही आव्हान आले, त्यामध्ये काही अडथळे आले, त्या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे गेलात? आव्हानं काम करते वेळेस येणारच आहेत ना. त्याप्रमाणे कसं एखादं स्किल लेबर असतात, काही अनस्किल लेबर असतात. त्यांना कोणती आता स्टील कोणतं वापरायचं ते नाही कळत त्यांना बार बिल्डिंग दिल्यावर. त्यावेळेस आपण जे स्किल लेबर आहे तिथे 1-2 स्किल लेबर ठेवून काम करून घ्यावं लागतं आपल्याला. फॅमिलीमधून तुम्हाला कोण मोटिवेट केलं जास्त या क्षेत्रामध्ये? फॅमिलीमध्ये तसं शिक्षणाचं पार्श्वभूमी नाही आपलं काही, स्वतःच डेव्हलप केलेलं आहे. तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? तरी प्रेरणास्थान आहेत ना, आमचे इंजिनियरच आहेत उमरीचे. सुभाष धुत्रे PWD ला इंजिनियर आहेत. ओके सर. बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी असं वाटतं? साहित्य पाहावं लागेल सर आपल्याला. त्यामध्ये बेंडेबल पाहिजे, परत आपल्या हे पण पाहिजे ना, बेंडेबल. परत आपल्या काय म्हणतात कार्बन पण कमी पाहिजे प्रमाण त्याचं वेल्डेबल साठी. हे सर्व गोष्टी, आणि प्रॉपर रीप पाहिजे गजाळीला, ह्याला रीलला. ते सर्व पाहून घ्यावं लागलं. आणि म्हणजे मेन म्हणजे आता जे FE 500 चालू आहे आता, ते नवीन वापरायला पाहिजे. ओके. जसं साहित्य निवड महत्वाची आहे, तसं टीम सिलेक्शन पण खूप चांगलं गरजेचं असतं. तर मला एक प्रश्न विचारायचा की अकुशल कामगारांकडून आपण काम करून घेतो, तर त्या ठिकाणी कितपत योग्य आहे ते? अकुशल पूर्णपणे नाही घेता येणार आपल्याला. त्याच्यामध्ये काही कुशल सोबत घेऊन काम करून घ्यावं लागलं आपल्याला. अकुशल सोबत काम नाही होणार आपलं, होणार नाही. त्यांना घेणं चुकीचं आहे. एकदम चुकीचं आहे. ठीक आहे. सर, बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी तुम्ही काय काळजी घेता? साहित्य निवडीमध्ये जसं काय सिमेंट पाहतो 53 ग्रेड OPC PPC जे आहे ते घेतो. ते परत रेतीमध्ये मातीचं प्रमाण कमी असायला पाहिजे किंवा धुवून घ्यायला सांगतो आम्ही त्यांना. ब्रिकची क्वालिटी चांगली असायला पाहिजे. हे जे बेसिक मटेरियल आहे ते आपण पाहतो. काय तरी प्रेक्षकांनी कशा प्रकारचं साहित्य निवडलं पाहिजे? प्रेक्षकांनी म्हणलं तर आता स्टील मध्ये जे बी आहे FE 500 पासून ते ब्रँडेड घ्यायला पाहिजे. कोणतं पण कंपनी घ्या, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. स्टील पण 53 ग्रेड घ्यायला पाहिजे. सिमेंट 53 ग्रेड. आणि वीट पण 20 ते 25% वॉटर ऑब्झर्वेशन झालेली पाहिजे. त्याप्रमाणे वीट चांगले असेल. ओके. आणि ग्राहक जेव्हा बांधकामासाठी स्थळे निवडतात तेव्हा त्यांनी कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? तेच आता स्टीलचं कसं असते माहिती का, खूप कंपनी आलेल्या आहेत, पण त्यामध्ये कसं आहे, काही याला रेप कमी असते, काही बेंड करते, गजाई कट होऊन जाते. त्याचे टेन्साइल स्ट्रेंथ चेक करून घ्यायला पाहिजे. ओके. सर, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना आणि आराखडा किती महत्वाचा असतो? खूप महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय स्ट्रक्चरल डिझाईन झाल्याशिवाय कामच नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. खूप गरजेचं आहे. ओके.
सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते सर की एक घर व्हावं. प्रत्येकाचं इच्छा असते की माझं एक घर व्हावं आणि ते पण कमी बजेटमध्ये एक छान दर्जेदार घर व्हावं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सर्वसामान्याला घर बांधायचं असेल तर कोणत्या पण इंजिनियर पासूनच घर बांधायला पाहिजे. मिस्त्रीच्या भरोशावर घर नाही बांधायला पाहिजे. कारण का तर मिस्त्री काय करतात, त्यांच्या अनुभवावरून देतात, पण ते जेव्हा अर्थक्वेक येईल त्यावेळेस ते तुमची बिल्डिंग स्ट्रक्चर तुम्हाला सेफ नाही राहणार. बरोबर बरोबर. त्यासाठी कधी पण इंजिनियर लावूनच घर बांधायला पाहिजे. बरोबर आहे. कारण नांदेड सारखा भाग म्हणा किंवा नांदेडच्या आजूबाजूचे काही तालुके जिल्हे जे आहेत ते भूकंपग्रस्त क्षेत्रामध्ये. हो हो, नांदेडला तर वारंवार भूकंप होत असते. म्हणून अशा ठिकाणी तर कंपल्सरी खूप विचार करून सिलेक्शन करायला पाहिजे. बरोबर बरोबर. आजकाल सर बजेटनुसार घर बनवायचं या विचाराला जास्त प्राधान्य दिलं जातं बघा. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? बजेट अगोदर काढलं तर सर कसं होईल माहिती आहे का, घर कम्प्लीट होईल ना. जर तुम्ही बजेट नाही काढलं तर तुमचं घर पूर्ण कधीच नाही होणार. ओके ओके ओके. आणि ते टाइम पिरियड मध्ये नाही होणार. समजा तुम्ही 6 महिने जर घर बांधायला लागत असेल तर 2-3 वर्ष लागून जातील तुम्हाला. हो ना हो ना. ते टाइम पिरियड वाढून जाईल त्यामुळे. बरोबर. तर तुमचे एवढे सारे प्रोजेक्ट झालेत सर. हो, अजून सुरू आहेत सुरू आहेत. तर आयकॉन स्टील तुम्ही वापरले? हो वापरले. माझं स्वतःचं घराचं काम चालू आहे, मी तिथे सुद्धा वापरले. कशी वाटते गुणवत्ता? कशी वाटते? गुणवत्ता चांगली आहे आयकॉनची, नंबर 1 आहे. आणि कंपनीची सर्व्हिस वगैरे सर्व चांगलं आहे. ओके. तो आपल्या उमरीच्या डीलर कडून मी स्वतः घेतलेले. ओके ओके. तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? बांधकाम क्षेत्रामध्ये बरेच नवीन शिकाऊ उमेदवार सुद्धा येऊ इच्छित आहेत. नवीन शिकाऊ उमेदवाराला एवढंच सांगणार, इंजिनियरला, तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्ही एक्सपिरियन्स इंजिनियर कडून शिकून घ्या अगोदर 4-5 वर्ष कमीत कमी. त्यानंतर तुम्ही स्वतःच प्रॅक्टिस चालू करा. बरोबर. कारण का अर्धवट नॉलेज कधी पण तुम्हाला पण धोकादायक, घर मालकाला पण धोकादायक. बरोबर बरोबर बरोबर. तरी पण सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय सांगू? तेच म्हणणार आता, ते असं आपण काय सांगता येईल त्यांना, इंजिनियरला सांगणार ना तेवढंच. ओके. थँक्यू सो मच. धन्यवाद. छान वाटलं. अजय अनंतवार सर यांच्या सोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींचा फायदा आपल्याला नक्कीच बांधकाम क्षेत्रामध्ये होणार आहे. तर थँक्यू सो मच सर. आयकॉन स्टील आयकॉनच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.